तहसीलला अर्ज करायचा. तहसीलला अर्ज केल्यानंतर तहसीलदार तो अर्ज 2/9 जी त्रिसदस्यीय कमिटी नेमली. ग्रामविस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, महसुली अधिकारी त्यांच्याकडे पाठवायचा आणि ते गावामध्ये ग्रह चौकशी करतील. कुणब्याचे रक्त नाते आहेत का, संबंध आहेत का, हे सगळं त्यामध्ये ते बघतील, जाहीर पंचनामा करतील आणि परत तो अर्ज तहसीललाच पाठवतील. तहसीलला गेल्यानंतर वंशावळ कमिटी जी तहसीलमध्ये जी इस्टॅब्लिश करते रिलेशनशिप, ब्लड रिलेशनशिप, ती वंशावळ कमिटी त्या अर्जावर विचार करेल, वंशावळ सिद्ध होते काही बघेल आणि त्यानंतर हे एसडीओ कडे जाईल आणि मग ते योग्य वाटलं तर प्रसंगी एसडीओ हरकती मागवल, सूचनाही मागवल, ऑनलाईन ते सूचना मागवतात आणि त्यानंतर प्रमाणपत्र दिलं जाईल. आमचा यामध्ये जाहीर आरोप आहे की राधाकृष्ण विखे पाटलांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. हा काही नवीन कायदा नाहीये. 1967चा कायदा जो आहे तो ज्या ज्या समाज घटकांना जात प्रमाणपत्र काढायचंय, मग ते आमचे एससी बांधव असतील, एसटी बांधव असतील किंवा ओबीसी मध्ये ज्या नोटिफाईड जाती आहेत त्या सगळ्यासाठीच ती प्रोसेस आहे. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं काय, ज्या जाती ह्या नोटिफाईड आहेत ओबीसी मध्ये सुद्धा त्यांना क्रमांक दिलेले आहेत. त्या क्रमांकाच्या बाहेरची कुठलीही जात असेल तर त्यासाठी अर्जच करू शकत नाही. त्यामुळे मराठवाड्यातला जो मेजर समाज आहे यासाठी साधा अर्जही करू शकत नाही, कारण मराठ्याला क्रमांक नाही आणि ते ऑनलाईन भरायचं तुम्हाला क्रमांक टाकावा लागतो, तो क्रमांकच नाही मराठ्याला. त्यामुळे मराठी यादी याचा संबंध नाही. हे आणि सर्वोच्च न्यायालय असेल, विविध न्यायालय असेल, यांनी मराठा आणि कुणबी एक जात आहे असं कधीच म्हणलेलं नाही. आमची ती प्राधान्याने मागणी होती आंदोलनामध्ये की मराठा आणि कुणबी एकच आहेत. मराठवाड्यामध्ये निजाम स्टेटमध्ये जेवढे मराठी होते ते सगळे अदर बॅकवर्ड क्लास गटातलेच आहेत, म्हणून यांना आरक्षण द्या ही मागणी होती. परंतु विखे पाटलानं आझाद मैदानावर समाजाची फसवणूक केली. सरसगट मराठ्याला आरक्षण दिलं आणि सगळ्याला मिळेल असं सांगितलं. पण गेल्या 3-4 दिवसांपासून सातत्यानं राज्याचे मुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री असतील, हे सांगतायत की ज्यांची खरी नोंद आहे, ज्यांच्याकडं खरे पुरावे आहेत आणि रक्त नात्याप्रमाणे ते सिद्ध करू शकतात, तेवढ्यालाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल. आणि काम तर शिंदे समितीने केलेलंच आहे. 8,300 व्हॅलिड आहेत. बाकीच्या मराठ्याचं काय, ज्यांच्याकडे वंशावळ सिद्धच होऊ शकत नाही अशा मराठ्याचं काय. म्हणून मी विखे पाटलाला आवाहन केलं होतं की मी मराठा आहे, माझी कुठेही वंशावळ प्रस्थापित होत नाही, माझ्या ब्लड रिलेशन मध्ये कुणीही कुणबी नाही, त्यामुळे मला त्यामध्ये अर्जही करता येत नाही. तर तुम्ही जर म्हणताय सगळ्या मराठ्याला दिलं तर माझ्यासारख्या मराठ्यांचं काय, तुम्ही मला कसं प्रमाणपत्र देणार आहेत हे तुम्ही सांगा आणि त्यासाठी आम्हाला चर्चेला बोलवा. परंतु दुर्दैवानं आणखीनही विखे पाटलाबरोबर वारंवार संपर्क साधून त्यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं नाही. सातत्याने जे टीव्हीवर सांगतायत की जर माझ्यावर कुणी चर्चेला यायला तयार असेल तर मी चर्चा करायला तयार आहे, सुधारणा करायला तयार आहे. आमच्या मराठ्याच तुम्ही काही सॉल्व्ह केलं नाही म्हणून आम्ही त्यांना सातत्याने विनंती करतोय की तुम्ही आम्हाला चर्चेला वेळ द्या. त्याच पद्धतीने लातूरला परवा छगन भुजबळ साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अतिशय अज्ञानातून काही वक्तव्य केले. मराठा समाज कुणबी, एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस या 3 आरक्षणाचा लाभ घेतोय. मराठ्याला आरक्षणच नकोय का, हे मराठा समाजातल्या सुजाण लोकांनी सांगितलं पाहिजे, पुढे येऊन आणि त्यांनी बोललं पाहिजे. त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून छगन भुजबळ यांचे जे प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत नेरशीकर, त्यांच्यावर मी बोललो. त्यांना सांगितलं की आम्हाला तुमच्यावर चर्चा करायची इच्छा आहे, आम्हाला समजून घ्यायचं आणि तुम्हाला जे समजत नाही ते आम्हाला समजून सांगायचे. आणि या देशामध्ये कुठलीही एक जात 2 प्रमाणपत्र घेऊ शकत नाहीत. जे नोटिफाईड कुणबी आहेत पहिल्यापासून कुणबीच आहेत ते मराठाचा लाभ घेऊ शकत नाही. आणि मराठा जो काय आता सध्या एससीबीसी आरक्षण दिलंय जे उच्च न्यायालयामध्ये चालू आहे, त्यामुळे ईडब्ल्यूएस मधून आपोआप बाद झालाय. ज्या दिवशी एससीबीसीचा जे शासन आदेश निघाला, राज्य सरकारनं तो कायदा मंजूर केलाय, त्या दिवशीपासून ईडब्ल्यूएस आरक्षणामधून मराठा संपलाय आणि जो मोठ्या प्रमाणावर लाभ ईडब्ल्यूएस मध्ये मिळत होता तोही गेलाय. आणि एससीबीसी आरक्षणाची आता काय होईल पुढं याची चिंता सगळ्या समाजाला आहे. कारण यापूर्वी 2018 साली हाच कायदा केला होता, तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. शेवटी घटनेचा आणि कायद्याचा अर्थ काढायचा जे आहे ते काम सर्वोच्च न्यायालयाचं आहे. म्हणून 5/5/2020 सर्वोच्च न्यायालयाने तो फेटाळला. पण दरम्यानच्या काळात जे आमच्या प्रचंड मोठे बांधव कोणी ऍडमिशन घेतले होते वेगवेगळ्या कोर्सला किंवा नोकऱ्यासाठी त्यांनी अर्ज केले होते, सिलेक्शनही झालं होतं, ते सगळ्याला सुप्रीम कोर्टाने संरक्षण दिलं नाही. म्हणून हजारो मराठी तरुण यातून बाहेर फेकले गेले आणि त्यांना प्रचंड त्रास झाला त्याचा. शेवटी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सुपर न्यूमरिकल पोस्ट तयार करून
जवळपास 5,500 लोकांना नोकरीसाठी प्रोटेक्शन दिलं. ही परिस्थिती असताना आता ह्या आरक्षणाचं काय होईल ही चिंता आहे. आणि भुजबळ साहेबांसारखे जे मंत्रिमंडळात आहेत 164(2) प्रमाणे घटनेच्या मंत्रिमंडळाचा निर्णय हा सामुदायिक असतो. त्या निर्णयाच्या विरुद्ध तुम्ही बाहेर लोकांत जाऊन बोलू शकत नाही. आणि भुजबळ साहेब मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतात. राधाकृष्ण विखे पाटलाच्या अध्यक्षतेखाली जी मराठा आरक्षण विषयक कमिटी आहे, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय या कमिटीला मंत्रिमंडळाचे पूर्ण अधिकार आहेत. दॅट इज एम्पॉवर्ड कमिटी. मग ती एम्पॉवर्ड कमिटी आहे. मंत्रिमंडळामध्ये या विषयावर चर्चा झाली तर तिथं विरोध न करता आपण रस्त्यावर विरोध करताय. त्यामुळं समाजामध्ये सामाजिक वातावरण जे आहे ते प्रचंड गढूळ झालंय. परवा जे आमच्या एका भावंडाची लातूरमध्ये आत्महत्या केली, त्यालाही असं वाटलं की ओबीसीचं आरक्षण संपलंय, कारण भुजबळ साहेब असतील, हाके असतील, आरक्षण संपलंय म्हणून ते दांगाटी करतात आणि लोकांमध्ये तो गैरसमज गेलाय. ऍक्च्युली मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र निघत नव्हते. हुकून चुकून दुसरी नोंद असेल तर त्याचं पुढंच मराठा लागले. ते शुद्धीकरणाची मोहीम आहे. जे कुणबी होते त्यांना कुणबी शोधून कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. पण आमच्या करोडो मराठ्याला यातून काहीच नाही. आमची लढाई काही कुणबी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी नव्हती. निश्चित या पूर्ण प्रक्रियेमध्ये आम्ही त्यांना मदत करू, प्रत्येक स्टेजवर मदत करू. पण आंदोलन जे होतं मराठा क्रांती मोर्चाचं, हे आंदोलन मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी विखे पाटील यांनी म्हणजे ब्रॉडर वे सगळ्याच मंत्रिमंडळाने मराठ्यांची फसवणूक केलेली आहे. निजाम स्टेटमधील मराठ्यांची फसवणूक केलेली. या 2/9च्या याच्यामध्ये फक्त वर हैदराबाद गॅजेट शब्द टाकलाय. पण हैदराबाद गॅजेट तुम्ही कसं लागू करणार, हे लागू कसं करायचं हे तरी तुम्हाला कळतंय का? किंवा विखे पाटलांनी गॅजेटचा काय अभ्यास केलाय का? काहीच दिसत नाही. म्हणून त्यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं पाहिजे. आणि भुजबळ साहेबांचे आव्हान दिले मराठा समाजातील, तर त्यासाठी आम्ही 12 नावं त्यांच्याकडे कळवलेत, दोघांकडे. मी स्वतः, राजेंद्र कोंडरे, शिवानंद भानुशे, विनोद पाटील, डॉक्टर राजेंद्र दाते पाटील, सौरभ खेडेकर, अंकुश कदम. हे अंकुश कदम म्हणजे आपले नाही, भाऊराव कदम नाही, हे नवी मुंबईचे आमचे आहेत. डॉक्टर रमेश तारक, आंतरवली टिंबीचे आहेत. दिनेश पलके, अभिजित देशमुख, करण गायकर, ऍडव्होकेट सुवर्णा मोहिते, योगेश शेळके आणि उद्धव घोडके. विखे पाटलांनी आम्हाला चर्चेला बोलवलं पाहिजे शिष्टमंडळाला आणि आम्हाला पोझिशन क्लिअर करून दिली पाहिजे. जे आझाद मैदानाला त्यांनी सांगितलंय की सगळ्या मराठ्याला आम्ही आरक्षण दिलं, पण ती वस्तुस्थिती नाहीये. त्या GR मधून त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली. आणि भुजबळ साहेब समता परिषदेच्या नावानं आरक्षणाचं गेल्या अनेक वर्षापासून काम करतात. तर अभिप्रेत हे आहे की त्यांना घटना माहीत असली पाहिजे, कायदा माहीत असला पाहिजे. मराठी 3-3 आरक्षण कसे घेतात आणि कसे घेऊ शकतात. आणि त्यामुळं मराठ्यामध्ये गोंधळ होतोय, पण जास्त गोंधळ ओबीसी मध्ये होतोय की प्रचंड मराठी आपल्यामध्ये यायला लागलेत का. आणि जी आकडेवारी खरी, नोडल ऑफिसर आपले आयुक्त आहेत, त्यांच्याकडे ही सगळी आकडेवारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती लोकांना मिळाली ती क्लिअर आहे. की असताना 58 लाख प्रमाणपत्र मिळाले असे भुजबळ साहेब सांगतात. हे खोटं सांगतात. पण त्यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं पाहिजे. की त्यांच्या PS कडे आम्ही विनंती केली, त्यांनी त्यांच्या PROचा नंबर दिला होता आणि सांगितलं होतं ते तुमच्या संपर्कात राहतील. पण आतापर्यंत त्यांच्या PROने आमच्यावर संपर्क केला नाही. आज हे नाव आम्ही जाहीर पाठवतोय दोघांसाठी आणि आपल्या माध्यमातून विनंती करतोय, त्या दोघांनी आम्हाला चर्चेला बोलवलं पाहिजे. आणि मराठा आरक्षण काय, मराठ्यांना आरक्षण दिलं तुम्ही म्हणजे नेमकं काय, आणि मराठा कुठले कुठले 3 आरक्षण घेतात हे त्यांनी आम्हाला वैधानिक पद्धतीने समजून सांगितलं पाहिजे. ही आमची या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि 2/9 नंतर जे काही आता कुणबी प्रमाणपत्र काही भावंडाला भेटली, याचा अर्थ मराठ्याच्या आरक्षणाचा प्रश्नच संपला. अशा पद्धतीचे वातावरण तयार केलं जातंय आमचं आरक्षण, ते चुकीचं आहे. कारण प्रचंड प्रमाणामध्ये हैदराबाद स्टेटमधील मराठी यापासून बाजूला राहिलेत, तर त्यांच्या आरक्षणाचं काय. त्यासाठी उद्याच्या काळामध्ये कसा लढा उभा करायचा, लढा उभा करत असताना वैधानिक मार्गानं घटनेच्या चौकटीमध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे काही निकाल आहेत, सर्वोच्च न्यायालयाच्या 9 बेंचच्या खंडपीठाचा, इंदिरा साहनीचाही जो आहे, त्याप्रमाणे आम्हाला काय करणार आहे, कशा पद्धतीने आपण पुढच्या काळामध्ये आंदोलन याच्यासाठी उभं करू शकतो, वैधानिक मार्गानं, न्यायिक मार्गानं, कायदेशीर मार्गानं. त्यासाठी ही गोलमेज परिषद आपण बोलवलेली आहे आणि त्यावर चर्चा होऊन हे विषय पुढे कसा घेऊन जायचा हे करू.